मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील आहे. निसर्गरम्य कोकणातून सर्वांचं आपल्या कोकणी मित्राचा युट्यूब चॅनलची मनापासून चर्चा स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जाऊ देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आजचा व्हिडिओ कशावरती आहे तुम्ही थंबनेल बघितलाच असेल. तर आज भक्ती जाणार होती, पण भक्ती जाणार आहे उद्या सकाळी आणि स्वामी अक्का आलेले आहेत. तर थोड्या वेळात आपण राजापूरचा जो नवीन फुल आहे उंच तिथे शूटिंग करायला जाणार आहे स्वामी अक्कांसाठी. आणि इकडे आपले लैला म्हणजे त्यांना भक्तीने खाणं पिणं आत्ता घातला नाही, तांदूळ टाकला नाहीत, कारण भक्ती जाणार आहे उद्या. आता आपलं जे खालचं जे काम आहे, खालचं म्हणजे काय आहे, कोंबड्यांना आपल्याला गहू आपले तांदूळ आणि गहू बारीक करून टाकायचे असतात. तांदूळ आपल्याकडे ऑलरेडी बारीक केलेले आहेत, तर गहू आपण तसे टाकूया. आणि मग त्यांना आता खाद्य त्यांचं बंद करायचं आहे, कारण खाद्य जर त्यांना आपण चालू ठेवलं तर पायामध्ये ते बसून राहतील आणि बॉयलरसारखे तयार होतील. तर आता आपण खाली जाऊया, आपल्यासोबत भक्तीसुद्धा आहे. वा म्हणजे इथं भक्ती आहे आणि भक्ती चालली आहे पिल्लांना खाणं घालायला. आणि भक्ती सांगते रांगत्यावर जायचं आहे, तिकडे नाही जायचं आहे. इकडे लैला आणि मजनू आहेत आपले, तुम्हाला दाखवतो. बघा इकडे तांदूळ टाकलं नाही ते खात आहेत आता भक्तीने, त्यांना तांदूळच आवडतात. तर भक्ती चल खाली चल. तर म्हणजे आता खालच्या पिल्लांना आपल्याला खाद्य वगैरे घालायचं आहे. आपलं खाद्य नव्हे सॉरी, तांदूळ वगैरे घालायचे आहेत. नाही ही जी बाहेर कोंबडी आहेत आपली, तर ह्यांना गहू आणून टाकायचे आहेत. तर आपण आता जाऊया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फिश टँक जे आहे ते आपलं साफ करायचं आहे. कारण मुन्नाभाईनी रत्नागिरीत गेले आहेत, तर येताना मासे आणणार आहेत, नवीन मासे आणणार आहेत त्याच्यामध्ये सोडायसाठी. तर आपल्याला फिश टँक साफ करायचं आहे, तर ते सुद्धा आपण करून घेऊया. पण सर्वात आधी आपण पिल्लांना खाणं टाकूया, पाणी घालूया आणि नंतर मग आपल्या पुढच्या कामाला जाऊया. फिश टँक संध्याकाळवरती सुद्धा आपण साफ करू शकतो. तर चला, काम करायचं नंतर पिल्लांना खायला घातल्याच्या नंतर भेटूया. चला. तर म्हणजे आता भक्ती जी आहे ते पिल्ला आपल्या कोंबड्यांना गहू टाकते आणि आत्ता भक्ती सर्वांना आत्ताच भेटून घेते, कारण उद्या सकाळ सकाळ जाणार आहे. बघा तर म्हणजे आत्ताच भक्ती भेटून घेते सगळ्यांना, कारण म्हणजे सकाळी सकाळी जाणार आहे, त्याच्यामुळे परत भेटायला भेटणार नाही, त्याच्यामुळे आत्ताच भेटून घेते. आपली किती कोंबडी आता झालेली आहेत बघा. तरी आपल्या अर्धी कोंबडी जी आहेत ते आपण हे केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत, म्हणजे दिलेले आहेत एकाकडे. अर्धी जी आपली पिल्लं होती जी आपल्याला होती ती दिली आपण, जास्त झाली ती. कारण पावसातनं कसं म्हणजे कोंबडी जर तुम्ही ठेवला तर मंगूस खाऊ शकतो आणि कोंबड्यांना उभं राहायला पण जागा नसते. आपली शेड कशी बंद असते आणि बंद ठेवायचं कारण म्हणजे इथनं कोणसुद्धा आतमध्ये जातं दरवाजा उघडा ठेवला तर. आणि ओरिओ आपलं ओरडत बसतो, त्याच्यामुळे आपण त्याला इथं बांधतो ना, तर ओरडत बसतो, त्याच्यामुळे आपण त्याला सोडून लावलेला आहे. तर आता तो काल आपण त्याला सोडला आहे, तो अजून तिथं आपल्या घराजवळ येऊन शांतपणे बसलेला आहे. आणि ह्या पिल्लांनासुद्धा आपण आता खाणं वगैरे ते टाकलेलं आहे, तांदूळ ते खाल्ल्याच्या नंतर मग आपण त्यांना पाणी देणार आहे सगळ्यांना. आणि हे जे फायटर कोंबडे आहेत त्यांना आपण गहू टाकले आहेत, त्यांचं झाल्याच्या नंतर पण आपण त्यांना पाणी देणार आहे. आणि इथे आपली बदकं आहेत ती 2, ही बदकं म्हणजे एवढी मोठी झाली आहेत बघा. आपले लैला मजनू आहेत त्यांची एवढी झालेली आहेत. बघ ती तिकडून येते या साईडनी, मला दाखवतो मंडळी आता. बघा बस थांब ही बघा मंडळी, हे सर्व बदकं जे आहेत ते लैला मजनूच्या उंचीची झालेली आहेत. आता पण यांचं खाणं झाल्याच्या नंतर आपण यांना पाणी देऊया आणि पुन्हा एकदा भेटूया, फिश टँक साफ करताना बघूया. तर चला. म्हणजे आपलं जे कोंबड्यांचं जे काम होतं ते झालेलं आहे. तर आत्ता आपण कुठे चाललो आहे, तर आत्ता आपण चाललो आहे चिखल्यात कशासाठी, करवंद आणण्यासाठी आपण चिखल्यात जातो आहे. तुम्हाला मी दाखवीन. चिखल्यात म्हणजे चिखल गाव आहे एक, त्याचं इथे आपण चाललो आहे स्वामीकडे मी करवंद आणायला. तर भेटूया आपण पुढे ब्लॉग बनवून रस्त्यामध्ये. तर चला निघालेलो आहे आणि आता आपण चाललोय चिखल्यामध्ये करवंद आणण्यासाठी. आणि कोकणातली खरी मजा हीच आहे मंडळी. तर आता तिकडे गेला भेटूया आणि मध्ये रांजा लागणार आहे. तर आपण येतानाच थांबूया, तिथपर्यंत काम झालेलं आमच्या जे गार्डनचे फोटोग्राफी. चला आपण गेल्या भेटूया. चला.
आपण आता कातळावरती आलेलो आहे, चिखल्यामध्ये आलेलो आहे. चिखल्यामध्ये आता कातळावरती आलेलो आहे करवंद शोधायला. आणि तिकडे स्वामी काका गेलेले आहेत की भयानक ऊन पडलेले. आज पाऊस पण नाही, 2 दिवस पाऊस जरा जास्त पडलेला नाही आणि कडक ऊन पडलेलं आहे 2 दिवस. आता स्वामी काका तिकडे गेले आहेत आणि गाडी जी आहे ती आपण आतमध्ये कातळावरती पार्किंग केलेली आहे बघा इथं. आता तुम्हाला दाखवतो आपली गाडी आणि इकडचा व्ह्यू कसा आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला. तर म्हणजे कातळावरती जे आहे ते भयानक ऊन पडलेलं आहे आणि आपला मोबाईल पण तापला आहे. आणि हे किती मोठं कातळ आहे बघा. आणि इकडे जे आहे सर्व डोंगर आहेत, पूर्ण कातळ आहे. तिकडच्या साईडला झाडं वगैरे आहेत. तिकडे आहे स्वामी काका. पण आता जाऊया तिकडं, बघूया आपल्याला करवंद भेटत आहेत काय. नाहीतर मग नाही भेटली तर आपल्याला घरी तसंच जायला लागेल. मग अंत्यावरती थांबून मग आपण पुढे जाऊया. बघा इथं घेत आहेत स्वामी करवंद. भेटली काय हो? हां, तर म्हणजे थोडीफार तरी आपल्याला करवंद भेटायचे, 1-2 तरी. बघा एक करवंद आहेत. किती भेटली? जास्त भेटणार नाहीत म्हणजे, कारण इकडची जी लोक आहेत ती काढून नेतात करवंद तयार झाले होते. हे करवंदाचं झाड आहे मंडळी. 2-3 करवंद आपल्याला भेटलेले आहेत. मला नाही वाटत की आपल्याला भेटतील. खाली पडलेली आहेत ना. तर म्हणजे इथं खाली पडलेली आहे ती बघा 2-3. तर करवंद जर आपल्याला भेटली तर आपण बघूया. आणि इकडचा व्ह्यूज कसला खतरनाक व्ह्यू आहे बघा. ते तिकडे त्या साईडला म्हणजे चिरेखाना आहे, तिथं आहे बघा. हे चिरेखाना आहे आणि हा संपूर्ण व्ह्यूज आहे खतरनाकवाला. वारा पण सुटलेला आहे आणि ऊन पण तेवढंच भयानक पडलेलं आहे. बघूया आपल्याला किती भेटत आहेत. आणि तिकडे आपली गाडी पार्किंग आहे बघा. आपली गाडी आपण तिथं पार्क केलेली आहे. तर आपल्याला किती भेटत आहे ती बघूया, कारण आपल्याला घरी जाऊन अजून फिश टँक वगैरे साफ करायचे. चला.